दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपो हर्तु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते। या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा दिवाच स्वतः एक परमब्रह्म आहे, विष्णू आहे। आणि आणि जेव्हा जेव्हा मी या दिव्याला वाकून नमस्कार करते, जेव्हा जेव्हा मी नमन करते, त्या त्या क्षणी माझ्या सर्व पापांचा नाश व्हावा अशी मी या दिव्याला प्रार्थना करते। तुम्हाला कळलंच असेल आजच्या व्हिडिओला या श्लोकाने का सुरुवात झाली, कारण आज आहे दीप अमावस्या। त्यामुळे जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आपल्या हिंदू संस्कृतीत दिव्याला प्रकाशाचं, ज्ञानाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। सायंकाळी देवघरात दिवा प्रज्वलित करणं म्हणजे आपली श्रद्धा आपल्या ईश्वराच्या चरणी समर्पित करणं होय। दिव्याच्या प्रकाशामुळे जसा आपल्या आजूबाजूचा अंधार नाहीसा होतो, तसाच आपल्या मनातलाही अंधार दूर होतो। तसंच नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचाही नाश होतो आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण निर्माण होतं। आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। अगदी सरळ सोपी साधी पूजा आहे। थोडंसं कमी जास्त झालं म्हणून काही टेन्शन घेऊ नका, पण जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करा, मनोभावे करा। आपला देव छोट्या छोट्या चुकांसाठी आपल्याला कधी रागवत नसतो। सो आजची ही पूजा कशी करायची, कुठचे मंत्रोच्चार करायचे किंवा कुठचा एखादा मंत्र किंवा श्लोक आपण म्हणू शकतो, या पूजेच्या वेळी काय म्हणजे या दिवशी काय काय करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात आता सांगते। दीप अमावस्येला घरातले सर्व दिवे, म्हणजे समई असेल, पणती असेल, निरांजन असेल, स्वच्छ करायचं, छान धुवायचं, पाटाच्या खाली छान रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून पाटाच्या अवतीभोवती रांगोळी काढून पाटावर सर्व दिवे मांडायचे, त्यात जोडवाती घालायच्या आणि दिवे प्रज्वलित करायचे। सर्व दिव्यांना हळद कुंकू वाहून, फूल वाहून पूजा करायची। मी आता एक छोटासा श्लोक म्हणा किंवा मंत्र म्हणा, त्याचं उच्चारण करत तुम्ही ही पूजा करू शकता। दीप सूर्याग्नि रूपस्त्वं तेजसां तेज उत्तमं गृहाण मत्कृतां पूजां सर्व काम प्रदो भव। याचा अर्थ असा आहे की हे दिव्या, तू सूर्यरूप आहेस, तू अग्निरूप आहेस, सर्व तेजांमध्ये तुझं तेज उत्तम तेज आहे। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि माझ्या आजूबाजू असलेल्या वाईट शक्तींपासून, वाईट विचारांपासून, वाईट लोकांपासून माझं आणि माझ्या परिवाराचं रक्षण कर, असा याचा अर्थ आहे। तसंच या दिवशी घरातील मुलांचं औक्षण करण्याची ही प्रथा आहे। बरं, आपण पूजा करतो, एरवी सुद्धा आपण पूजा करतो तर आपण नैवेद्य अर्पण करतो, तर या दिव्यांना सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो। तर याची एक मान्यता अशी आहे किंवा प्रथा अशी आहे, आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा तोंड गोड करतो। आता ह्या दिव्यांचं तोंड कसं गोड करायचं, आता आपण जेव्हा जेव्हा पूजा करतो, आपण पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्याचप्रमाणे या दीप पूजेच्या वेळी सुद्धा दिव्यांना नैवेद्य अर्पण करायचं। आता नैवेद्य अर्पण करायचं म्हणजे तोंड गोड करणं आलं। आता या दिव्यांचं तोंड कसं गोड करायचं, तर त्यासाठी एक छोटी प्रथा आहे किंवा अशी मान्यता आहे। दिव्याचं तोंड म्हणजे आपला जो दिवा आहे त्याची जी ही वात आहे, वातीचं हे टोक आहे, ते आहे दिव्याचं तोंड। जेव्हा आपण पूजा करतो तर दिवे प्रज्वलित करायच्या आधी एक अशी छोटी गोष्ट केली जाते की खडी साखरेचा खडा घेऊन ही दिव्याची वात पुढे ढकलली जाते आणि मग ती प्रज्वलित केली जाते। किंवा जर तुमच्याकडे खडीसाखर अवेलेबल नसेल तर या वातीच्या तोंडावर 4-5 साखरेचे दाणे ठेवले जातात आणि मग हा दिवा प्रज्वलित केला जातो आणि अशा प्रकारे या दिव्यांचं तोंड गोड केलं जातं। पूजा झाल्यानंतर
गोडाधोडाचा नैवेद्य या दिव्यांना अर्पण केला जातो. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कणकेचा दिवा बनवून सुद्धा प्रज्वलित केला जातो. पूजेदरम्यान दिव्याची कहाणी सुद्धा वाचली जाते. आणि अशा प्रकारे साधी, सोपी, सरळ अशी छान पूजा आहे. आपण ही केली पाहिजे. मुलांनाही दाखवली पाहिजे. त्यांना यात समाविष्ट करून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपली संस्कृती ह्या मुलांपर्यंत पोहोचेल. या दिवशी घरातल्या लहान मुला-मुलींचं सुद्धा औक्षण केलं जातं. कारण दिवा म्हणजे काय? तर आपण काय म्हणतो? प्रकाश, तेज. आणि जिथे प्रकाश आहे, जिथे तेज आहे, तिथे अज्ञान, वाईट गोष्टी, वाईट विचार यांचा वास असूच शकत नाही. आणि म्हणून या दिवशी मुलांचं औक्षण केलं जातं. याचा संबंध एका कृष्ण कथेशी आधारित आहे. म्हणजे असं माझ्या वाचण्यात आलं होतं, माझ्या ऐकिवात आहे. मी जस्ट तुमच्याबरोबर शेअर करते ती गोष्ट. ही ती गोष्ट आहे जेव्हा यमुनेत कालियानाग लपून बसला होता आणि त्याच्या विषामुळे तिथे पाणी प्यायला येणारी गायी, गुरं सगळेजण ते पाणी पिऊन मृत्युमुखी पडत होते. आणि हे जेव्हा कृष्णाला कळलं तेव्हा बाळकृष्णांनी त्या यमुनेत उडी घेतली आणि कालिया मर्दन करून त्यांनी गोकुळवासियांना या संकटातून मुक्त केलं. आणि जेव्हा बाळकृष्ण कालिया मर्दन करून यमुनेतीरी येतात तेव्हा यशोदेसकट सगळ्या तिथे उपस्थित असलेल्या सुवासिनींनी बाळकृष्णांचं औक्षण केलं. दिव्यांनी त्यांची आरती ओवाळली आणि त्यांना प्रार्थना केली की तुमच्यासारखं धैर्य, तुमच्यासारखं तेज, तुमच्यासारखं शौर्य आमच्या मुलांना मिळू दे. हा जो प्रसंग घडला तो दिवस होता आषाढी अमावस्या. आणि त्या दिवशी, त्या रात्री ही अमावस्या दिव्यांनी उजळून निघाली. आणि तेव्हापासनं ही प्रथा सुरू झाली. सो तुम्ही सुद्धा आज ही दीपपूजा घरी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाबाळांचं औक्षण करा. त्यांच्या आरोग्यासाठी या दिव्याकडे प्रार्थना करा. संध्याकाळी छान शुभंकरोती म्हणा आणि येऊ घातलेल्या या श्रावण महिन्याचे स्वागत करा. तर आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. आणि ही दीपपूजा तुम्ही कशी केलीत, तुमच्या मुलांना तुम्ही यातून काय दिलत हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. मला ते वाचायला आवडेल. माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.